संध्याकाळ झाली की 6 नंतर डुलत डुलत गावात येतात. डुलतो तो महात्मा हा गैरसमज जर तुम्ही करत असाल तर चुकीचं आहे. 6 नंतर ते डोलायला लागतात. अगदी डोलता 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 एखाद्या गटारातही पडतात आणि मग त्यांची अवस्था देहीच विदेही भोगू दशा. बघ काय गटारात एक जण पडलं आणि डुकराचं शेपूट त्याच्या हातात आलं. त्याला वाटलं बायकोची वेणीच ही की काय. तो म्हटला राणी मी तर पडलाच होतो तो पण येऊन पल्ली का म्हणले. डुलतो तो महात्मा नाही हा जर गैरसमज होत असेल त्यासाठी सांगितलं. बरेचसे जण डुलतात पण तुकोबार आहे डुलतात ती अवस्था वेगळी आहे. ती अवस्था वेगळी आहे. ज्यावेळेस संत मार्गदर्शन करतात त्यावेळेस ज्ञानी पुरुषाला करतात. खऱ्या अर्थाने चांगले शोधे लाभले आज या ठिकाणी. राहून गेलं नाव सांगायचं. आणि तसं पहिली भेट आहे. आमचे हरिभक्त परायण जोगदंड भाऊ या ठिकाणी आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. कसं एक तर आडनावा डबल एकदा राहून गेलं असतं की राहिलंच असतं. डुलतो तो महात्मा नाही. योगायोगे भाऊ पहिलंच कीर्तन आहे माझं तुम्ही ऐकताय. याच्या अगोदर आपली भेट नाही. नाव तसं मी तुमचं ऐकून मोठे मोठे सप्ताह करतात बरं का महाराज. ते मोठे मोठे कीर्तनकार महाराज मंडळी त्यांच्याकडे असतात. पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद देते. ज्यावेळेस संत महात्मे उपदेश करतात त्यावेळेस ज्ञानी पुरुषाला करतात बरं का. ज्ञानी असावा लागतो. कारण शहाण्याला एक बात मूर्खाला किती सांगा. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचं वजन वाढतं वय वाढतं ज्ञानम न वर्धंती. ज्ञान वाढत नाही. काय बोलावं त्याला कळत नाही. सांगत असते मी नेहमी ऐकलं असेल तुम्ही. पुनश्च एकदा सांगेल तुमच्यासाठी. त्याला जर आपण म्हटलं गाव आज सप्ताह उभा राहिला कीर्तनाला टाईम नाही आपल्याकडे. मग इथं वट्यावर काय चाललंय काही नाही. त्या रामभाऊला सुद्धा टाईम आहे मला सुद्धा टाईम आहे. टाईम पास करतोय. एवढा देवाने दिलाय पास करावा लागतो. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी पास करावा लागतो टाइम. अरे जिंदगी किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पडेगा. किरायाचं घर आहे. किरायाचं घर माहिती आहे तुम्हाला. शहरामध्ये जर आपण जॉब निमित्ताने गेलो एखाद्या कामानिमित्ताने गेलो आणि तिथं जर आपल्याला राहायचं काम पडलंच तर आपण भाड्याची रूम घेतो. भाड्याची रूम घेतो आणि मग त्याने जर सांगितलंय 11 वाजेपर्यंत सकाळी खाली करायची करावी लागते. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पडेगा. लाईफ इज अ लाईफ अ बबल. मनुष्याचे जीवन हे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे कधी जावं लागेल सांगता येत नाही. पण क्या लेके आया बंदा. क्या लेके आया बंदा. क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा. इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का. इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का. 2 दिवस आहे प्रत्येकाकडे. एक येण्याचा आहे दुसरा जाण्याचा आहे. कुछ पल की जिंदगानी एक बार सबको जाना. बरसों की तू ये सोचे अपना नहीं ठिकाना. बरसों की तू ये सोचे अपना नहीं ठिकाना.
किती थोडे दिवस आहेत. पट्टीचे पहिलवान पाहिलेत कोरोनामध्ये जाताना, बाय बाय करताना. केसरी पहिलवान सुद्धा पाहिलेत कोरोनामध्ये जाताना. थोडे दिवस आहेत, कुछ दिन आहे. थोडे दिवस आहेत, चांगलं जगा, आनंद घ्या. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. हा आनंद जर नामचिंतनामध्ये असेल तर काय हरकत आहे नामचिंतन करायला. घ्या दोन्ही हात वरती सगळ्यांनी. महिलांनी सुद्धा हे हात सुद्धा देवाने दिलेत बघा. काही कृपा आहे देवाची सुद्धा. ज्याचा एक हात अपघातामध्ये गेला त्याला टाळी वाजवता येत नाही. काही कृपा आहे देवाची, आपल्याला 2 हात आहेत. घ्यावरती घेतले. राहू द्या तासभर असेच. आता जरा चहा घेऊन येतो. राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे हो राधे मी कुठं म्हटलं तुम्हाला हात खाली घ्या म्हणून. सगळी गडबडच. गोड असं भजन केलं. मरावं तुमच्या पोटी जन्माला यावं. गडबड काही कामाची नाही बरं का. गडबड करतोय आपण. आता आपल्याकडं अगदी 10 मिनटं राहिलेले आहेत. कधी 11 पर्यंत आकडा आला कळलं नाही. गडबड कामाची नाही. एक जण अंधारात सप्ताह बसला होता असाच. रात्रीचा कार्यक्रम भोजनाचा चालू होता. सुलांगण पेटलेलं होतं. त्याला लाकूड टाकायचं होतं. त्या चुलांगणामध्ये मोठं लाकूड टाकायचं होतं. अंधारात गेला, गडबडीत गेला. असं काळं काळं दिसलं. कचकन उचललं. उचलल्यावर कळलं ते लाकूड नाही, कुत्रं आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. जगतामध्ये एखादी वस्तू सुंदर दिसली का आपण त्याच्या प्रेमात पडतो. एखादी व्यक्ती सुंदर दिसली त्याच्याही आपण प्रेमात पडतो. अरे जग ज्या भगवंताने एवढं सौंदर्यवान बनवलं असेल तो माझा भगवंत किती सुंदर असेल. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा. दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरे नैन कजरे दूसरा काजल लगा. एक तो तेरे नैन कजरे दूसरा काजल लगा. तीसरा नजरे मिलाना. दिल दीवाना हो गया. काली कमली वाला मेरा यार है. मेरे मन का
कमी वेळामध्ये कीर्तन मी सोडणार आहे. शेवटची भैरवी सुद्धा पळत पळतच आपण घेणार आहे. धर्मावरती देशावरती आपण प्रेम केलं पाहिजे. आत्ता तुम्ही पाहिलं नुकतीच घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये. श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे त्या नराधामाने 35 तुकडे केले. फार दुःख वाटलं अंतकरणाला. नाव तिचं श्रद्धा होतं म्हणून दुःख वाटलं अंतकरणाला. श्रद्धाने कधी हिंदू धर्मावरती श्रद्धा ठेवली नसेल का असंही वाईट वाटलं मला. माझ्याही संस्थेमध्ये 100-150 मुली आम्ही शिकवतो. 700 मुली आतापर्यंत शिकून गेल्यात. श्रद्धा नाव नसलेल्या मुलींची सुद्धा आपल्या या देवावर देशावर श्रद्धा आहे. मग त्या श्रद्धाची श्रद्धा नसावी का हाही कधी मनाला प्रश्न चाटून गेला. मला असं वाटतं त्या नराधामाने, त्या व्यक्तीने, त्या नालायकाने, नालायक म्हणजे ही शिवी नाहीये, शब्दकोशातला एक शब्द आहे, कोणत्याही लायकीचा नसलेला त्या नराधामाने, राक्षसाने त्या श्रद्धाचे अरे 35 तुकडे केले नाही. तुम्ही म्हणाल आम्ही न्यूजवरती असंच ऐकलं नाही. त्या श्रद्धाचे 35 तुकडे झालेच नाही. मग हिंदू धर्माचे 35 तुकडे केले त्या नालायकाने. हे टाळ्याचं वाक्य नाहीये, वाक्य पुढे आहे माझं. मी त्या मूर्खाला आजही आव्हान देते, सांगते. आणि या ठिकाणी 2-2 चॅनल आहे, तुमच्याद्वारे सांगते. मला प्रत्येकाकडे जाता येत नाही, सांगता येत नाही. मला वाटतं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला जाता येईल प्रत्येकाकडे. जर असा कोणी नराधम असेल माझ्या भारत देशामध्ये असा कोणी नालायक असेल, त्याला आव्हान आहे माझं. अरे आमच्या सारख्याच्या वाघिणीचा नाद करून पाहाय, नादी लागून पाहाय, 35,000 तुकडे करेल तुझे. हे भगवंताला सुद्धा जाता जाता शेवटची विनंती आहे. हे खुदा, हम तेरे दरबार में फरियाद करते हैं. हे खुदा, हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं. अब की चिंता मत कर, अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. अरे इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे. धारा हरमोड़ बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा, इस्लामाबाद के छाती पर लहराएगा तिरंगा झंडा. एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. आज दुपारी कारकर महाराज होते गाडीमध्ये. कोणत्या बाउंड्रीवरून फोन होता आपल्याला? एका सैनिकाचा, चीनच्या बाउंड्रीवर होता तो. मी म्हटलं दादा थंडी आहे का हो तिकडं? ते म्हटले विचारू नका ताई. म्हटलं तुम्ही दिवाळीला आला होतात का? ते म्हटले तेही विचारू नका, कारण आम्ही स्वतःला देशाच्या धर्माच्या समर्पणासाठी आलो इथं. आमचं स्वतःचं काहीच विचारू नका. मला वाटतंय असे तरुण जर घडले तर भारत देश नटलेला दिसेल आपल्याला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ही मेरा, 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 भारत देश ही मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, भारत देश आमचा भारत देश आहे. तरुणच काय, तरुणींनी जरी हातात तलवाऱ्या घेतल्या ना तर कापतील तुम्हाला. जमाना हमसे टकराए, जमाना हमसे टकराए, ये जमाने में दम नहीं, जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. अरे आमच्यामुळं सर्वस्व आहे, आम्ही घेतो तुम्हाला खपून म्हणून तुम्ही जिवंत आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल आता संपलं पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे, त्यावेळेस तुमचं रक्त सांडलं जाईल या भारत देशामध्ये. ही भारत भूमी तुमच्या रक्ताने न्हाली जाईल, हे मात्र त्या नराधमांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सर्व सुख ल्यालो, परमार्थाचा आनंद आहे. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे आम्ही झालो, तुका म्हणे आम्ही
निधी पाप पुणे अंगा सर्व सुखल्या मला वाटलं तुम्ही फार दंग झाला असेल, टाळ्या वाजवायच्या विसरला असेल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुमचा भाव माझ्या लक्षात आला, तुमचा भाव लक्षात आला राजू महाराज, म्हणून विठोबा रुक्माई थोडंसं लेट घेतलं. कारण हाराचा प्रॉब्लेम सांगते. आता परवा दिवशी 2 कीर्तन होते सकाळ संध्याकाळ. हाराची यजमान हार घालून जे सटकले, विठोबा रखुमाई बोला बोला रखुमाई. आरती वाले चला, आरती वाले समोर या. रखुमाई आरती हार घालण्यासाठी भक्तीवाले चला.